मला आता मरायला सांगितलंस ना तर मी आनंदाने जीव देईन, पण मी या मुलीचा कधीही स्वीकार करू शकत नाही. माझ्या आयुष्यात खोट्याला जागा नाही. मग तो माझा मुलगा असला तरी यापुढे मला आयुष्यात कधी तोंड दाखवू नका. प्रियाचा हात बसला. काय झालं तिला? कशी आहे ती? ए थांब. काय गं सर्वंट, आलीस परत इथे? तुला थोडी सुद्धा लाज नाही ना वाटत? तुला या घरात यायची परमिशन नाहीये हे माहित असून सुद्धा विदाउट एनी इन्व्हिटेशन तू एव्हरी टाइम इथे येत राहतेस. कोणी इन्व्हाइट केलेलं तुला आज इथे? का आलीस आज? तू आज जाऊ शकत नाहीस. दिशा आई, ए इथे का आलीस तू? हा, अच्छा अच्छा, प्रॉपर्टी घ्यायला आलीस का तुझ्या हक्काची? ऐक ना, मी तुला एकदाच आणि शेवटचं सांगते, हा, या घरातून तुला 1 रुपया सुद्धा मिळणार नाहीये, कळलं? निघ. मला नकोय तुमची प्रॉपर्टी. अगं मग का आलीस आज? तुला कोणी बोलवलेलं का इथे? बोलवणार तर कोणीच नाही. तू या घरची कोणीच नाहीयेस हे विसरतेस का? तू मोलकरीण सुद्धा नाहीयेस आता इथली. मी या घरची कुणी हाय का नाही हे तुम्ही मला सांगायची गरज नाही. हे घर कायम माझं होतं आणि कायम राहणार आहे. खरं तर या घरात तुम्ही परके आहात. तुमचंच काही काम नाहीये या घरात. माझ्या समोर एवढं तोंड चालवते. काय चाललंय इकडे? वहिनी, मी नाही, ही दिशा. मी तर आता जस्ट आले तुमच्या समोर. मी काहीच नाही. इकडून तुम्ही आला, इकडून मी आले. मी तिथे फक्त उभी होते. मी काही नाही केलं. ही दिशा. तुम्ही या मोलकर्णीला शुद्ध भाषेत सांगितलं की या घरात तिला यायची परमिशन नाहीये, तरी पण एव्हरी टाइम विदाउट एनी इन्व्हिटेशन ही इथे थोबाडवर करून येते. आणि आता सुद्धा मी तिला दारातूनच बाहेर हकलण्याचा प्रयत्न करत होते, कारण मला माहितीये तिचा चेहरा बघून तुम्हाला पुन्हा राग येणार. पण ही गावंढळ मुलगी मॅनरलेस माझ्याशी उलटून काय काय बोलते, म्हणून तिला चांगलाच धडा शिकवत होते. आत येऊ द्या दिला. हो, मी पण हेच करणार होते वहिनी. थँक्यू देवी आई. तू का आलीयस इथे? तुझा या घराशी काहीही संबंध नाही. उगाच इथे येऊन नाती जोडण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि हे तुला सांगण्याचा अधिकार फक्त माझा आहे, म्हणून मी आता दिशा आणि दामिनीला ओरडले. तू इथून गेलीस तरी चालेल. देवी आई, मी फक्त प्रिया मॅडम साठी हे. फारू, प्रिया मॅडम, प्रिया मॅडम, प्रिया मॅडम कशात तुम्ही? बघू तुमचं. अरे तेव्हा किती लागले ते. तू तिची काळजी करायची काहीच गरज नाहीये. आम्ही सगळेजण आहोत तिची काळजी घ्यायला. करेक्ट. मी घेते प्रियाची काळजी, कळलं ना? आम्ही आहोत इथे. मी हेच म्हणत होते वहिनी. तुम्ही तुमचा मुलगा मला परत दिला त्याबद्दल थँक्यू. मी जो तुला परत दिला तो माझा मुलगा नव्हता, तो तुझा नवरा होता. आणि ह्या घरात तुझ्या नवऱ्याला जागा नाही. ह्या घरात फक्त आदित्य किर्लोस्कर राहू शकतो, पारूचा नवरा नाही.
आणि म्हणून मी त्याला तुला परत दिला. मी तरी तुमचा मुलगा म्हणूनच त्यांना इकडे पाठवलं होतं. तुम्हाला त्यांना इथं ठेवायचंच नव्हतं तर कशाबाई तुम्ही माझी परीक्षा बघितली? का मला हे असं वागायला भाग पाडलं तुम्ही? देवी आई, मी मनात सुद्धा कधी विचार केला नव्हता असं वागायचं, पण तुम्ही मला भाग पाडलं. आणि एवढं समजा झाल्यावर सुद्धा आदित्य सरांनी माझी बाजू घेतली. काय मिळालं तुम्हाला हे असं वागून? बोला ना देवी आई, तुम्ही का वागलात असं? तुझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला मी बांधील नाहीये. थोडंसं आत्मपरीक्षण केलंस तर तुझ्या प्रश्नांची उत्तरं तुला मिळतील. आणि आता तू निघालीस तरी चालेल. आई, ठीक आहे, जाते मी. पण या घराची रीत आहे ना, घरात आलेल्या सवाष्ण स्त्रीला हळदी कुंकू लावल्याशिवाय पाठवायचं नाही. मी बी एक सवाशीण आहे. मला हळदी कुंकू नाही लावणार. ही किर्लोस्कर घरच्या रीती परंपरा बदलल्या जातात. देवी आई, मला हळदी कुंकू लावल्याशिवाय घरातनं पाठवणार नका. प्रिया, पारूला हळद कुंकूला. आई, मी कसा हळद कुंकू लावू? माझा हात. शिबाई, मी या मोलकर्णीला हात नाही लावणार. माझ्याकडे तर बघू सुद्धा नका प्लीज.